आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आहे आणि आपण जर पाहिलं तर तो या वर्षीचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। आपण त्याच्याबरोबर बातचीत करणार आहोत। माझं स्वप्न होतं एकदा करून दाखवायचं परत। मला खूप बघत होते पाण्यामध्ये, पण मी आज करून दाखवलं त्याचा मला अभिमान आहे। आणि आज मॅचच्या कुस्तीत मी रिटायरमेंट घेतली। तू नाराज का नाराजी व्यक्त केली? सरकार पुढे मी 2 वर्ष पळत होतो। महाराष्ट्र केसरी आहे, गरीब घरातला आहे, नोकरी द्या, नोकरी दिली नाही। आज मी करून दाखवलं आणि एवढं मोठं बक्षीस जिंकलं। मला सरकारची गरज नाही आता कोणाची। आपण पाहिलं तर तू बूट भाऊ सॉरी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र केसरी आणि उपकेसरी दोघंही या ठिकाणी भेटतायत। दोघांनी एकमेकांना या ठिकाणी आलिंगन दिलेलं आहे। कुस्तीमध्ये जे काय झालं असेल ते विसरून जावं असं या दोघांनी यामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहे। महेंद्र गायकवाड, हर्षवर्धन सदगीर हे दोघंही या ठिकाणी एकमेकांच्या गळाभेट घेताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर कुस्तीमधून निवृत्ती घेतल्याचं सॉरी दादा सॉरी। मी आज 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 मॅचच्या कुस्तीतून सरकारमुळे रिटायरमेंट घेतली। सरकार हो दादा बूट काढून रिटायरमेंटचा इशारा दिला। रिटायरमेंटचा पाहिलं तर हर्षवर्धन सदगीर याने बूट काढून सांगितलंय की मॅटवरती की कुस्तीमधून त्याने आता निवृत्ती घेतली आणि सरकारवरती नाराजी जी आहे ती त्यांनी व्यक्त केली सरकारच्या विरोधातली। कॅमेरा